नमस्कार, सी न्यूज भारत में आप सभी का स्वागत है। खबर नासिक से, जहां प्रतिनिधि छगन भुजबल ने लाडली बहन योजना को लेकर बड़ी खुशखबरी दी है। उन्होंने अप्रैल की किश्त अक्षय तृतीया पर मिलने की बात कही है, जो जल्द ही खाते में जमा हो जाएगी। इसके अलावा कभी कभी लाभार्थियों के खातों में योजना का पैसा पहुंचने में देरी भी होती है, लेकिन उन्होंने कहा कि इस योजना को बंद करने का कोई रास्ता नहीं है। उन्होंने ये भी कहा कि मुख्यमंत्री लाडली बहन योजना का पैसा लाभार्थी महिलाओं को अवश्य मिलेगा। 20 एप्रिलला हा फुले चित्रपट जो आहे हिंदीतला हा देशभर आणि जगामध्ये दाखवला जाणार आहे, प्रदर्शित होणार आहे। कालसुद्धा दिल्लीमध्ये माझ्या त्या एक भाषणामध्ये रॅलीमध्ये हेच म्हणालो की हिंदीमध्ये हा सिनेमा येतोय, तो प्रत्येकाने पाहिला पाहिजे। तो 25 तारखेला येतोय। आजच्या वर्तमानपत्रामध्ये सुद्धा 2-4 वर्तमानपत्रात त्याची बातमी आहे। त्यामुळे मला असं वाटतं की तो प्रश्नच आता राहिलेला नाही। मग दरम्यान गेल्या काही दिवसात तिसऱ्यांदा अजित पवार साहेबांबद्दल ठीक आहे ना, शेवटी जे आहे ते त्यांचे काका आहेत आणि जो त्यावेळेचा जो प्रसंग मी थोडाफार वाचला तो त्यांच्यासमोर काका नावाचे एक दुसरे ग्रस्त होते। काका आणि काहीतरी दुसरं आडनाव आहे त्यांचं आणि ते कार्यकर्ते होते, ते तिथले प्रमुख कार्यकर्ते होते। त्यावेळेला ते गमतीने म्हणाले की या काकांना विचारल्याशिवाय काय आमचं पुढे काही चालत नाही। आणि चांगली गोष्ट आहे ना, काकाला विचारून माझासुद्धा भाचा समीर हा मला विचारून करतो, काय आनंदाची गोष्ट आहे। मी सुद्धा त्याचा काका आहे। आता काय त्यांना काय त्यांच्यावर फुलं उधळायला पाहिजेत का त्यांचा शिवाजी पार्कवर सत्कार करायला पाहिजे, काय करायला पाहिजे त्यांना? ज्या पद्धतीनं ते वागले, त्यांचे कोणत्या इस्पितळाचे प्रमुख म्हणाले की त्या दिवशी काय म्हणे राहू केतू त्यांच्यात संचारला। अरे काय राहू केतू संचारला तर त्या पेशंट लोकांचं काय होणार, अशीच म्हणते। डॉक्टरांना पहिलं शिक्षण दिलं जातं की आपण आपल्या रुग्णाला पूर्णपणे मदत करण्यासाठी पुढे राहिलं पाहिजे, सहकार्य केलं पाहिजे। आणि त्यामुळे जे अगोदर त्यांच्यावर इलाज करणं हे महत्त्वाचं होतं आणि त्याच्यानंतर तुम्ही तुमचे काही नियम असले ते सांगितलं, तसं गोष्ट वेगळी आहे। बरं, आता महात्मा फुले ते आरोग्य जनकल्याण जी काही योजना आहे त्याच्यातून सुद्धा 5 लाख रुपये जे आहे मिळतात, त्यासाठी सुद्धा अर्ज करता आले असते किंवा एखाद्या तिथल्या आमदार खासदाराला पकडून फडणवीस यांच्या फंडातून सुद्धा, मुख्यमंत्री फंडातून सुद्धा पैसे देता आले। परंतु सुरुवात पहिल्यांदा त्या व्यक्तीला, मग ती पुरुष असेल स्त्री असेल, तिच्यावर उपचार करणं हे डॉक्टरांचं पहिलं काम आहे, ते त्यांनी करायला पाहिजे होतं आणि ते त्या कर्तव्याला चुकले। त्याच्यामुळे एका घरातली जी आहे करती सवरती आमची भगिनी जी आहे ती मृत्यू पावली। सेटिंगवरच चालत आहे राज्यामध्ये भाजप आणि भाजपची बी टीम काम करते असं आदित्य ठाकरेंनी मनसेवर निशाणा साधला आहे आणि सर्वजण हे सेटिंगवरच चालतात असं आदित्य ठाकरे म्हणतात। कशावर? सेटिंगवर चालतात। मला काय कळलं नाही कसलं सेटिंग आहे। परंतु कुठल्याही पक्षानं जे आहे नेते आणि त्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सतत समाजामध्ये सामाजिक काम केलं पाहिजे, त्याचा निश्चितपणे राजकीय फायदा तुम्हाला मिळतो। निवडणुकीला कधीही तुम्ही तयार असलं पाहिजे। त्याच्यामुळे ते भाजपवाले जर आपल्या कार्यकर्त्यांना तयार करत असतील तर त्यांना आपण कसा दोष देणार? आपणही तेच काम केलं पाहिजे, आपल्या कार्यकर्त्यांना तयार करायला पाहिजे निवडणुकीसाठी। साहेब, त्यांनी आणखी असं एक वक्तव्य केलं आहे की काल गात नाही, तसेच या चर्चेतून सर्व काही सुटेल। अर्थ खात्यासंदर्भात शहाकडे तक्रारी केल्याच्या काही प्रश्नावर शिंदेंनी प्रतिक्रिया दिली। आता मग त्यांनी सांगितलं ना, काय काय म्हणाले ते, आमच्यामध्ये धुसफूस नाही, खुश खुश म्हणजे आनंद आहे वातावरण, चांगली गोष्ट आहे ना। त्यांनी सांगितल्यावर आपल्याला विश्वास ठेवायचा आपण त्याच्यावर। शेवटचा प्रश्न केलाय, सोलापूरकरवर अद्यापही एफआयआर दाखल झालेली नाही, अमोल मिटकरींनी सरकारला सवाल केला। नाही, त्याची जी चूक आहे त्याच्याबद्दल त्याच्यावर गुन्हा दाखल करायलाच पाहिजे। प्रश्न राहिला कडेलोट वगैरे ही आपली भाषणाची एक आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की पण ही लोकशाही आहे। खरं तर या अशा रीतीने जर कोणावर अन्याय झाले असते तर त्यावेळेला तीच सजा दिली असते। अगदी बलात्काराला आज आपण ज्या केस चालवतो वर्षांहून 4-4, 5-5 वर्ष, काही लोक सुटतात, काही लोकांना बरोबर सजा होते, पण त्याच वेळेला छत्रपती शिवाजी महाराजांनी रांझ्याचा पाटील तो कुठल्या समाजाचा याचा नाही विचार केला। बलात्काराची
त्यांच्याकडे तक्रार आल्याबरोबर त्याचे हातपाय तोडले. ही सजा त्यांना दिली कडक, की राज्यामध्ये कोणी असं करता कामा नये. त्यामुळे आपण असं म्हणतो की भाषण त्या मनुष्य ज्या पद्धतीनं वागतो आहे काय त्याचा कडेलोटच केला पाहिजे, एक म्हण आहे आपली. आणि ते रायगडावर असल्यामुळे टकमक टोक पण त्याच्यामध्ये विशेषतः ते आलं. साहेब परंतु याचा अर्थ असा आहे की त्याच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे आणि ते आम्ही करू. एक आंदोलनाची आता मला लिस्ट तुम्ही लिहून द्या ना, तुम्ही तुम्हाला लिहून द्या. अरे आंदोलन अनेक वेगवेगळ्या प्रकारचे असतात. शेतकऱ्यांना अन्याय झाला तर आपण आंदोलन करतो काय. आम्ही तर लहानपणी जे आहे शिवसेनेत असताना बस भाडेवाढ झाली तरी आंदोलन, दूध भाव वाढ झाले तरी आंदोलन, संयुक्त महाराष्ट्र मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्र झाला पाहिजे बेळगाव कारवारसह म्हणून आंदोलन काही एक असतं का. परिस्थितीमध्ये लोकांना संकटात टाकणाऱ्या ज्या गोष्टी असतात आणि त्यांचं दुःख सावरण्यासाठी जे काही करावं लागतं त्याच्यासाठी त्यांना बरोबर घेऊन भांडणं त्यालाच आपण आंदोलन म्हणतो. आणि तुम्ही सांगाल ते एखादं सुचवलं तर तेही आंदोलन करेन मी. हां, दुसरी गोष्ट आहे आणि गोगावले जे शिवसेनेचे त्यांना पालकमंत्रीपद हवं आहे, ते त्यांच्या घरी जेवायला गेल्यापर्यंत गोगावले पोचले नाही तिकडे. काय सांगाल तुम्ही? ते गोगावलेंना विचारा किंवा शिंदेंना विचारा. साहेब नाशिकचा तिकडे अद्याप सुटलेला नाही आहे, पालकमंत्रीपद खालीच. काम काही थांबलं नाही ना, चाललं आहे ना, काम चालू आहे ना. काय आवडलं तुम्हाला अडचण आहे पालकमंत्री तुमचं काय काम अडलं आहे, जनतेचं काय काम अडलं, मग करूया ना. आणि मुख्यमंत्री लवकरच निर्णय घेतील, सगळे लोक बसून, उपमुख्यमंत्री ते सगळं. नाशिकचे लाईफ टाईम पालकमंत्री तुम्हीच आहात सर, म्हणजे सगळे कामं तुमच्या माध्यमातून होतात. काय आता हे तुम्ही आम्हाला आमचं भाग्य अभाग्य आहे, तुम्ही ना आम्हाला अशा रीतीनं चांगुलपणाचं म्हणजे जोड देतात की आम्ही चांगलं काम करतो. ठीक आहे, असं आहे ना की आमदार म्हटल्यानंतर, लोकप्रतिनिधी म्हटल्यानंतर राज्यातलं कुठलंही काम आलं तरी त्यांनी केलं पाहिजे. म्हणजे नाशिक तर माझी जन्मभूमी आहे, मुंबई माझी कर्मभूमी खरी, आता येवलासुद्धा. लोकांचे काही प्रश्न सोडवणं हे आमचं काम आहे, याच्यामध्ये नवीन काय आहे. लोक कशाला निवडून देतात तुम्हाला, त्यांना मदत व्हावी म्हणून ते आम्ही केली पाहिजे सगळ्यांना. मात्र तो आता पुन्हा पुढे ढकलला गेला आणि हे बघा, तृतीला देणार शासनाचे पैसे आहेत, लाडकी बहिणीचे पैसे मिळणारच आहेत. आता कधी आज संजय गांधी निराधार योजना, निराधार योजना, शिवभोजन याचेसुद्धा पैसे जे आहेत काही वेळा महिना 2 महिने उशिरा मिळतात, परंतु हे एवढं काही उशिरा मिळणार नाही. फक्त जो आहे. नासिक से सी न्यूज़ संवाददाता प्रकाश खैरे की रिपोर्ट। फिलहाल के लिए इस खास रिपोर्ट में बस इतना ही। देश दुनिया की तमाम बड़ी खबरों को जानने के लिए जुड़े रहिए सी न्यूज़ भारत के साथ। हर खबर आपके साथ, आपके हाथ।